आहे ती हं, एका साडीवर उतरवणं हं. हे खूप जिकिरीचं काम आहे. मराठीच्या प्राचीन परंपरांमधले काही श्लोक जसं की गाथा सप्तशती वगैरे ते घेऊन मग त्यानुसार कशी स्टोरी तयार होईल तो विचार करून मग तशा प्रकारे शिल्पांची रचना कुठे सावली आली आहे, हां. कुठे उजेड आलाय, कुठे त्या एखाद्या शिल्पाचं नाक असं छान हायलाईट झालंय हं, हं, किंवा हं. कुठे दागिने छान दिसतायत हा सगळा विचार करून आम्ही उत्तम काम करण्याचा फार 100% प्रयत्न करत हं. असतो. आपला प्राचीन इतिहास आहे भारताचा, तर याच्यामध्ये कुठली आपण छेडछाड करता कामा नये अच्छा. आणि शक्यतो मूळ भारतीय हं, शैलीमधलं हं. हाताचं काम आम्ही करतो. आता साड्या जवळ-जवळ 80हून अधिक डिझाइन हं, झालेल्या आहेत. हं. एका साडीसारखं दुसऱ्या साडीमध्ये काम नाहीये आणि त्या प्रत्येक साडीचं पुन्हा पोलकं वेगळं कसं असावं याचाही विचार केलेला. आपण जेव्हा एखाद्या मंदिरामध्ये जातो किंवा गुहेत जातो, हं. त्यावेळेला ही सगळं कोरीव काम, शिल्प हे सगळं बघण्यामध्ये आपण एवढे मंत्रमुग्ध हो. होतो. हं. मग हे सगळं तुम्ही जेव्हा साडीवर उतरवता, हां. त्यानंतर ती जी तयार झालेली साडी असते, ती बघून हां. कस्टमरचं रिएक्शन काय असतं? 3 ठिकाणची शिल्प एकत्र केली वाह! आणि इथे महादेव हं. पार्वती तर आहेच आहेत. त्यात महादेव असा तो फॅमिली मॅन आपल्याला हं, हं, भासतो हं. तसा. तो पार्वतीच्या हनुवटीला हात लावून एक प्रकारे आपल्या मनातला प्रेम अनुराग हां, व्यक्त व्यक्त करतोय. करतो. भारतभरातलीच काय, कंबोडियातली सुद्धा शिल्प आम्ही आमच्या साड्यांवर घेतली आणि त्यात पण एक ती स्टोरी असावी हा हं, हं. हा एक प्रयत्न आमचा राहिला. आपले जे महाराष्ट्रातले विणकरी आहेत हां. किंवा कलाकार आहेत, त्यांना याच्यामध्ये संधी दिली जाते? पुष्कळच. हां. महाराष्ट्रातल्या माणसांना विशेषतः गोंड हे ज्या आपले बांधव आहेत, आदिवासी आदिवासी बांधव, हां. तर त्यांच्याकडे उत्तम प्रतीचं टसर सिल्क विणलं जातं. राजसी ब्रँडचं हे सगळ्यात मोठं यश आहे, की आम्ही कपड्याचा पोत बिघडू देत नाही. हं. कारण विणकरांनी जे एवढं सुंदर विणलेलं असतं भावनेला आणि मोल नाही असं म्हटलं जातं हां, आणि हां. त्याच्यातही तुम्ही पारंपरिक, ऐतिहासिक होय. परंपरा, कल्चर त्याच्यामध्ये हं, उतरवण्याचं हं. काम करताय. होय. तर मग ती जी किंमत आहे ती बघून काय त्यांची भावना असते? ज्यांची अभिरुची अशी आहे ना, हां. की हे खूप वेगळं आहे आणि अपार सुंदर आहे. हं. ही ज्यांची अभिरुची आहे ना, ते किमतीबाबतीत प्रश्न सुद्धा विचारतात. तर फक्त हां. सोशल मीडिया की इतरही ठिकाणी मार्केटिंग करत असता आणि पहिल्यांदा कसं मार्केटिंग केलं होतं तुम्ही? इथून पायऱ्या चढत आपल्याला देवाच्या दर्शनाला आत जायचंय हं. आणि हे झालं बाहेरचं. मग आम्ही असं जमेल तितकं स्थापत्य घेण्याचा प्रयत्न केला, की जेणेकरून तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी, एअरपोर्ट्सवर, हं. परदेशात जात असाल, तर त्या ठिकाणी तुम्हाला भारतीय संस्कृतीचे दूत म्हणून सहजपणे हं. वावरता आलं पाहिजे. आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये आम्ही हे काम सुरू केलं याचा आम्हाला फार अभिमान आहे. समाज माध्यमांचा योग्य वापर करता येणं हे फार आवश्यक आहे बिझनेसच्या बाबतीत आजकाल. ते जे टीमवर्क आपण म्हणतो ना, की जे बिझनेससाठी अत्यंत आवश्यक असतं, हं. तिथे मग तुम्ही वयाने लहान आहात का, मोठे आहात का, प्राध्यापक आहात की विद्यार्थी आहात, याचा विचार करून चालत नाही. आपणही मागच्या पिढीने थोडं मागे 2 पावलं गेलं, हं. तर मग आणखी चांगल्या प्रकारे आपण आपला बिझनेस ग्रो करू शकतो. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. स्टार्टअप महाराष्ट्र या पॉडकास्ट सिरीजच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील मराठी तरुण-तरुणींना इन्स्पायर करण्याचा प्रयत्न करतोय आणि या सीरीजमध्ये आपल्यासोबत स्टार्टअपचे जे फाउंडर मेंबर आहेत किंवा सक्सेसफुल एंटरप्रेन्योर्स आहेत, बिझनेस एक्सपर्ट्स आहेत, या सगळ्यांसोबत आपण गप्पा मारतोय. बिझनेस स्ट्रॅटेजीज जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचबरोबर एखादी युनिक आयडिया कशा पद्धतीनं एका मोठ्या बिझनेसमध्ये कन्व्हर्ट होते हेही जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या सिरीजच्या माध्यमातून करत आहोत. आज आपल्यासोबत एक अशी व्यक्ती आहे, ज्या पेशानं प्राध्यापक आहेत, मात्र त्याचबरोबर त्यांनी एक युनिक आयडिया घेतली, कॉन्सेप्ट घेतली आणि अशी एक साडी तयार केलेली आहे, ज्याचा विचार कदाचितच कोणीतरी केला असेल आणि साडी हा महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यांनी परंपरा, ऐतिहासिक परंपरा, त्याचबरोबर भावना यांचा मेळ घालून राजसी साडी हा एक ब्रँड तयार केलेला आहे. या साडीमध्ये ऐतिहासिक शिल्प असतात. क्वचितच तुम्ही याविषयी ऐकलं असेल आणि ही साडी तयार करण्याचं काम केलेलं आहे, डिझाइन करण्याचं काम केलेलं आहे, ते म्हणजे राजश्री पाटील यांनी. आपलं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. तर राजसी साडीच्या त्या फाउंडर आणि डिझायनर आहेत. त्यांच्याकडूनच आपण राजसी साडी मागचं कल्पना नेमकी काय होती आणि कशा पद्धतीनं ही साडी आता मार्केटमध्ये आलेली आहे, या सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत. राजश्री,
तसं तर ही एक युनिक कॉन्सेप्ट आहे. म्हणजे होय. मी तर कधीच ऐकली नव्हती, की एका साडीवर शिल्प असू शकतात होय. किंवा असले तरी पण ते प्रिंटमध्ये असतात. पण तुमच्या इथे हँडमेड असतात. हँड तर पेंटेड. होय. तुम्ही एक प्राध्यापिका आहात आणि प्राध्यापकांचा तसा आपण बघितलं तर संबंध हा अध्यापनाशी असतो. हं, हं. शिकवण्याचं काम ते करत असतात होय. आणि बऱ्याचशा वेळेला असंही असतं, की लिटरेचर असेल किंवा शब्दांशी त्यांचा संबंध असतो. होय. मग ही डिझायनिंग किंवा ही जी साडी आहे, या सगळ्यांमध्ये तुमची रुची कशी काय आणि सुरुवात कशी झाली? हं, हं. तर प्राध्यापक असल्यामुळे संशोधन आणि अध्यापन ह्या दोन्ही गोष्टी, की आधी विद्यार्थी हो. असावं लागतं. तर त्या दृष्टीने चालायचंच. हां, हां. आणि ही वेगळी कल्पना सुचण्यामागचं कारण म्हणजे मला स्वतःला शिल्पकार होण्याची फार इच्छा ओह! होती. अच्छा. मग ते काही कारणांनी नाही शक्य झालं. मी हं, फार लहानशा खेड्यातून आलेली आहे. हं, हं. तर ते काही कारणांनी शक्य झालं नाही. पण मग साडीच्या पदरावर असं पेंटिंग करता येईल, हां, हां. असा एक विचार मनात आला. नेहमीच मैत्रिणी किंवा बहिणींना वाढदिवस जवळ आला, की त्यांना असं हाती तयार केलेलं काहीतरी देण्याची माझी एक स्वतःची रीत होती. अच्छा. अजूनही ती आहे. हां, हां. तर त्यात मग हाताच्या कामाबद्दलचं प्रेम असल्यामुळे हं, हं. आणि भारतीय वस्त्र परंपरेबद्दलचं अपार प्रेम, की आपल्या प्रत्येक राज्यामध्ये अनेक प्रकारचं विविंग होत असतं हं, वेगवेगळ्या हं, प्रकारचं आणि प्रिंटिंग होत असतं वेगवेगळ्या प्रकारचं आणि हाताच्या कामाचं जे सौंदर्य आहे त्याचं आकर्षण फार पूर्वीपासून होतं. त्या आकर्षणाने मला इथवर आणलं असं हं, हं. म्हणता येईल. मग जेव्हा याविषयीचा विचार तुमच्या मनात आला, हं. त्याच्यानंतर तुम्ही पहिल्यांदा सगळ्यात आधी नेमकं काय केलं? अ, मग त्यावेळी एक खरं मैत्रिणी अशा वेळी फार हां. चांगल्या कामी येतात. त्या म्हणाल्या, की "मार्केटिंग वगैरे सगळं आम्ही बघू. हं, हं. तू हे फक्त कलात्मक जे काम आहे, की डिझायनिंगचं हां, हां. आणि चित्रकारांशी किंवा भरतकाम करणाऱ्या कलाकारांशी तुझा पूर्ण वेळ तू बोलत असशील. हां, हां. पण मार्केटिंगचं वगैरे आमचं आम्ही बघू." असंही अच्छा. मला तेच हवं होतं. हां, हां. आणि अनेक चित्रकारांशी व्यवसायाच्या निमित्ताने, माझ्या प्राध्यापकीच्या निमित्ताने ओळखी होत्याच. हं, हं. एस-एन-डी-टी महिला विद्यापीठामध्ये मी मराठीची प्राध्यापक आहे. कलेचंच क्षेत्र हो. आणि अ, अ, चित्रकला पाहण्यासाठी म्हणून मी माझ्या विद्यार्थिनींना पण अनेक वेळा जहांगीर किंवा इतर आर्ट ठिकाणी गॅलरीमध्ये. जिथे-जिथे हां. आर्ट गॅलरीजमध्ये प्रदर्शनं असतील, तिथे मी घेऊन जातच असते. तर त्या दृष्टीने मग मला एक उमजत गेलं, की हं, हे हं. करता येऊ शकतं. अच्छा. मग फक्त शिल्पांची चित्र काढणं हं, हं. इतकंच ते मर्यादित राहिलं नाही, तर हळू-हळू जसजशी मी अभ्यास करायला लागले, विचार करायला लागले हं, हं. त्याबद्दलचा, म्हणजे अशी एक क्लाउड नाईन मधली अवस्था म्हणता हां, येईल, हां. की मी त्यातच असायचे पूर्ण वेळ. अच्छा. आणि मग त्यातून एक सुचायला लागलं, की एक अशी छान स्टोरी होऊ शकेल हं, हं, यात, हं. फक्त शिल्पांची चित्र काढण्यापेक्षा. हां, हां. मग तशी स्टोरी पदरांवर येऊ लागली आणि मग ओह! चित्रकार मित्र-मैत्रिणी काही, हं, मग हं. आम्ही प्रयोग सुरू केले. मग मी त्यांना सांगणार, मग घरी असलेलंच कापड देणं आणि त्याच्यावर मग प्रयोग करणं. हं, हं, हं. कारण एकदा का व्यवसाय असणार होता तो हां, हां, हां. पुढे चालून. हं. तर मग त्याच्या आधी त्यात त्याची प्रॅक्टिस करणं हे हां, गरजेचं होतं. गरजेचं प्रात्यक्षिक होतं. करणं हे हो. गरजेचं होतं. कारण चांगले रंग वापरणे, हां, हां. ते रंग जाणार नाहीत, धुतल्यानंतर सुद्धा ते खराब होणार हं, नाहीत, हं, हं. याची खातरजमा करून घेणं भाग होतं. हं, हं. त्यामुळे विश्वासू माणसांकडे, जवळच्या मित्र-मैत्रिणींकडे त्या क्षेत्रातल्या हां, हां. आणि फाईन आर्ट्सचेच विद्यार्थी आमच्यासोबत काम करत हां, हां. असतात. हौशी चित्रकारांना हे काम देण्याचा धोका पत्करता येत नाही. कारण शेवटी मार्केटमध्ये नाव कमावणं हे हं, फार हं. आवश्यक आहे हो, हो. सुरुवातीपासूनच. तर त्या दृष्टीने मग आम्ही जवळच्या माणसांकडेच, विश्वासू माणसांकडे काम दिलं हं, हं. आणि मग स्वतः घरी कपडा धुवून पाहिला काम झाल्यानंतर अच्छा. आणि मग ह्या सगळ्या स्टोरीज हां, हां. आकाराला येऊ लागल्या. ओह! आणि ग्रेट. मग भाषेबद्दलचं प्रेम म्हणजे सर्वच हां, हां, भाषांबद्दलचं हां. प्रेम. त्यामुळे मग संस्कृत, मराठी, अ, साहित्यामधले, प्राचीन साहित्यामधले कोट्स किंवा मराठीच्या प्राचीन परंपरांमधले काही श्लोक जसं की गाथा सप्तशती वगैरे ते घेऊन मग त्यानुसार कशी स्टोरी तयार होईल, तो विचार करून मग तशा प्रकारे शिल्पांची रचना हं, हं. आम्ही त्या फोटोची मी स्वतः हां, हां. काढलेल्या किंवा काही मिळवलेल्या फोटोची रचना करून मग एका साडीवरची स्टोरी तयार होऊ पण लागली. ही जी स्टोरी आहे, ती हं, एका साडीवर उतरवणं, हं. हे खूप जिकिरीचं काम आहे. तर अगदी. त्याच्यासाठी किती वेळ लागतो? आणि तेही हँडमेड असेल तर होय, हां, मग होय. किती किती वेळ लागतो त्यासाठी एक आधी साडी तयार करायला? होय. एक आता कंपोझिशन करणं
ही एक मोठी गोष्ट. कारण हां, चित्रकार उत्तमच आहेत. हां. ते आम्ही सांगितल्यावर हुकूम काम चांगलं करतात. पण ते पण साडीवर चित्र काढणं. हां. हां. साडीवर चित्र काढणं एकतर काय होतं पुन्हा, हं. की वेअरेबल प्रॉडक्टवर एखाद्या हां, चित्रकला घेणं, हां. हे आधीच एक असं आव्हानात्मक काम आहे. हो. आता काही देवळांच्या बाबतीत असं होतं, की लांबपर्यंत आपल्याला एक असा भाग दिसतो, की खूप पिलर्स दिसतात हं, आपल्याला. हं, हं, हं. मग सुरुवातीचा मोठा, मग लहान होत जाताना. मग ती जी डेप्थ असते हं. चित्रकलेमध्ये, जी हां. कॅनव्हास पेंटिंगमध्ये आपण आणू शकतो, ती आम्हाला वेअरेबल प्रॉडक्टवर आणायची हो. होती. तर हे फार मोठं आव्हान होतं. त्यामुळे सतत चित्रकारांसोबतच्या बैठकी, ऑनलाईन संवाद किंवा पुण्यात जाऊन, कोल्हापूरला जाऊन त्यांची भेट घेणं हं, आणि हं. त्यानुसार काम करणं हे सुरू झालं. आणि हं, हं. मग बाजूला आता एक स्टोरी म्हणून हां, एक हां. उदाहरण द्यायचं म्हणून मी सांगते तुम्हाला, की एक पत्रलेखा नावाची साडी आहे राजसीची. हां, हां. तर प्रत्येक साडीला नाव आहे बरं का. अच्छा. आणि त्या नावावर हुकूम पुन्हा आमच्या वेबसाईटवर त्या साडीची व्यवस्थित माहिती आहे, की कोणत्या कालखंडामध्ये ह्या देवळाचं स्थापत्य निर्माण झालं, कोणत्या राजाने हे केलं, अच्छा. त्यामागची त्या राजाची भूमिका काय होती, हं, हं, हं. किंवा सोलंकींच्या राणीने राणी की वाव बांधली, हं, हं, तर हं. त्यामागची राणीची भूमिका काय होती, हां, हे हां. सगळं आम्ही वेबसाईटवर सांगितलेलं आहे अगदी. ओह! आणि मग त्यानुसार त्या साडीचं नाव ठरलेलं आहे हं, हं, आमचं. हं. तर ह्या पत्रलेखा साडीचं उदाहरण घ्यायचं झालं, हां. तर कालिदासाच्या मेघदूतम मधला एक श्लोक वाचनात हं, आला हं, होता हं. आणि त्याचा अर्थ असा होता, की ती स्त्री त्या एका म्हणजे व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर गेलेल्या हं, एका पुरुषाची पत्नी, हं. ती वाट पाहते त्याची आणि मग तिचा काउंटडाऊन सुरू झालेला आहे. आणि तेव्हाची माणसं ऋतू सांगून जायची ना, हो. की ह्या ऋतूमध्ये मी परत येईन. हं. मग आता हे सगळं ही विरह वेदना हां. घरातल्या मोठ्या माणसांसमोर बोलणं शक्यच नव्हतं. हं. किंबहुना कोणाच्याच समोर हे बोलणं शक्य नव्हतं. तो काळच तसा नव्हता. तर आपापलंच मग त्या काळातल्या स्त्रिया पाळीव प्राण्यांसोबत ह्या गप्पा मारायच्या, हं, हं. की मला त्याची आठवण येते किंवा आता इतकेच दिवस राहिले त्याच्या परत येण्याला वगैरे. आणि हे सगळं वाचलं, तो अर्थ मनात मुरवून घेतला आणि मग लक्षात आलं, की कोणार्क मंदिराच्या जवळपासच्या भागातली अशी अनेक शिल्प आहेत, त्याचे फोटोज आपल्याकडे आहेत. हं, हं, हं. आणि मग त्यानुसार आणि मग त्या सगळ्या आणि आम्ही एकत्र होतो. हं. शांता शेळकेंनी सुद्धा या अनुवादामध्ये फार छान ही गोष्ट सांगितलेली हं, आहे, हं. की जेव्हा ते एकत्र होते तेव्हाचं त्यांचं स्मरणरंजन, हां, हा हां. सगळा सिक्वेन्स शिल्पांच्या रचनेमध्ये मिळत गेला. अच्छा. कारण संशोधन केलेलं हं, होतं हं, हं, तसं. हं. तितकं वाचन, अभ्यास, कारण शेवटी संस्कृतीचे दूत म्हणून आपण काम हं, करतोय. हं. आपल्या प्राचीन इतिहासाला आपण मिरवण्याचं काम हं, करणार हं, आहोत. हं. तर त्यात कुठली कसूर पण हे होता हे कामा किती नव्हती. म्हणजे किती चॅलेंजिंग आहे. कारण एकतर होय, तुम्हाला रिसर्च करावा लागतो म्हणजे फक्त ते होय. मेकिंगची प्रोसेस नाहीये, तर हं, त्याच्यामध्ये हं. तुम्हाला अभ्यास सुद्धा तुमचा प्रॉपर असला करून. पाहिजे. कारण जे शिल्प त्या ठिकाणी तुम्ही हं, उतरवणार हं. आहात, ते ॲक्युरेट असले पाहिजे आणि हो. त्याच्यानंतर तुम्हाला ते तिथं प्रिंट करायचे आहेत किंवा ते पेंटिंग. हो. पेंटिंग करायची हां. आहे. तर हे किती चॅलेंजिंग आहे आणि ते कसं करता तुम्ही? हे खरं मी म्हटलं तसं आता प्राचीन इतिहासच आहे हा आपला. हां. की जो अगदी कोरीव दगडांच्या माध्यमातून आपल्यासमोर अजूनही तो साक्ष देत असतो. हं, हं. तर आपला प्राचीन इतिहास आहे भारताचा, तर याच्यामध्ये कुठली आपण छेडछाड करता कामा नये. त्या एक्झॅक्टली. इतिहासाला ते सगळ्यात मोठं आव्हान होतं. हं, हं. त्यामुळे अगदी सखोल अभ्यास करणे, मला स्वतःला संदर्भ कुठले सापडले नाहीत किंवा शोधता आले नाहीत. ती माझी मर्यादा असू शकते हं, हं. एक लिटरेचरची प्राध्यापक म्हणून. तर मग आर्किओलॉजिस्ट, इंडॉलॉजिस्ट यांच्याकडून पुन्हा एकदा खातरजमा करून घेणे. मी काही चुकीचं करत नाहीये ना, बोलले नाहीये ना, हं, हं, हं. असं त्यांच्याकडून विचारून घेणं आणि मग त्यांनी हिरवा कंदील दिल्यानंतर मग आम्ही आमच्या त्या प्रॉडक्टचा, त्या साडीचा व्हिडिओ Instagramवर पोस्ट करत ओह! असतो. अच्छा. म्हणजे इतकी सगळी काळजी घ्यावी आधी लागते. आधी तुम्ही रिसर्च करता, हो. त्याच्यानंतर अप्रूव्हल घेता, जे हां. कोणी हिस्टोरियन असतील हो. किंवा त्या याच्यातले तज्ञ आहेत. हं. त्यांच्याकडून त्याला हिरवा कंदील मिळाल्यानंतर मग हे पेंटिंगचं काम मग सुरू हो, होतं. हो. म्हणजे एक तुम्ही व्यवसाय करताय हं, आणि त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला रिसर्च करायचा आहे, पेंटिंग करायची आहे. हं. तर हे किती म्हणजे प्रॅक्टिकली कसं शक्य होतं किंवा किती वेळ लागतो याच्यासाठी?
एक-एक साडी यासाठी बनवण्यासाठी? एक साडी फक्त चित्र होण्यासाठी हां. साधारणपणे 5 आठवडे तरी आम्ही अवधी मागत असतो आमच्या ग्राहकांकडून. हां, समजा हां, हां. कस्टमाइज कोणाला करायची असेल तर अच्छा. किंवा एरवीसुद्धा आम्हाला हं. 5 आठवडे नक्कीच लागतात. कारण आम्ही थेट विणकरांकडून कापड आणतो. हां, हां. कारण मध्ये कुणी नसेल, तर मग थेट विणकरांना पैसे जातात, त्यांच्या मेहनतीचे पैसे मिळतात. एक प्रकारे हे चांगल्या अर्थाने फार चांगलं असं अप्रिसिएशन आहे. हं, हं, हं. आणि मग त्यानंतर त्या पोताचा स्वभाव कसा आहे, हां. त्यानुसार मग कॉम्पोझिशन ठरतं. अच्छा. कारण आता होयसाळांच्या आर्किटेक्चरचा आपण जर संदर्भ घेतला ना, तर ते अत्यंत गुंतागुंतीचं फार बारीक काम आहे. आपला विश्वासच बसत नाही, की हं, हं. दगडामध्ये इतकं बारीक कोरीव काम झालेलं आहे, की एक्झॅक्टली. अगदी त्या बेलूरच्या देवळामधल्या ज्या सुंदरी आहेत, त्यांच्या हातातल्या बांगड्या ती काकणं मागे-पुढे होतात. हे कसं केलं असेल दगडामध्ये? किंवा हं. अनेक ठिकाणी आपल्याला कड्या दिसतात हो. एकमेकांमध्ये गुंतवलेल्या. परत होयसाळांच्या देवळांमधले जे द्वारपाल आहेत, हं, हं, त्या हं. द्वारपालांनाच गळ्यापासून घोट्यापर्यंत दागिन्याने मढलेले आहेत हं, द्वारपाल. हं, मग हं. देवाचं तर काय? हां. तर इतकं बारीक काम असल्यामुळे ना ते सगळं जसंच्या तसं आपल्या चित्रांमध्ये यायला पाहिजे हे आम्ही कलाकारांना सांगितलेलं असतं, अच्छा. की आपण त्यात ते जर दगडात एवढं उत्तम हं, कोरलेलं हं, आहे, हं. तर मग आपल्या चित्रामध्ये तर ते आलंच पाहिजे. हं, हं. याबद्दलचं आमचं प्राथमिक बोलणं होतंच आणि मग त्या साडीच्या पोतानुसार डिझाइन ठरतं. त्यानुसार कोणत्या राजकीय कारकिर्दीमधले किंवा हं. कोणत्या साम्राज्याची कोणत्या शिल्प काळातले? आपण हां. निवडायची, ते सगळं ठरतं आणि मग जिथे कुठे भाषेचे संदर्भ घ्यायचेत, तिथे ते घेतले जातात आणि चित्रामध्ये सुद्धा त्या कोरीव कामाचं सगळं अगदी ते जितकं सुंदर आहे, हं, हं. तितकंच सुंदर ते दिसावं याची काळजी घेण्यासाठी आम्ही कुठे सावली आली आहे, हां. कुठे उजेड आलाय, कुठे त्या एखाद्या शिल्पाचं नाक असं छान हायलाइट झालंय हं, हं, किंवा हं. कुठे दागिने छान दिसतायत. हा सगळा विचार करून आम्ही उत्तम काम करण्याचा फार 100% प्रयत्न हं, करत हं, हं. असतो आणि मग त्यानंतर हाताचंच भरतकाम आम्ही करतो अच्छा. आणि शक्यतो मूळ भारतीय हं, शैलीमधलं हं, हं. हाताचं काम आम्ही करतो आणि मग त्या साडीवर पुन्हा प्रत्येक वेळी म्हणजे आता एखादी टसर सिल्क साडी आहे, जे हं, हं. की आम्ही कापड कुठून तरी छत्तीसगडहून मागवलंय हां. आणि मग त्या टसर सिल्क साडीवर पोलकं कसं असेल, ब्लाउज कसा असेल, याचा सुद्धा विचार आम्ही केलेला असतो, की अच्छा. प्रत्येक आता साड्या जवळ-जवळ 80हून अधिक डिझाइन हं, झालेल्या आहेत. हं, हं. एका साडीसारखं दुसऱ्या साडीमध्ये काम नाहीये आणि त्या प्रत्येक साडीचं पुन्हा पोलकं वेगळं कसं असावं, याचाही विचार केलेला आहे. कारण शिल्प किंवा स्थापत्य हा आमच्या काळजाजवळचा विषय. त्यामुळं त्याच्यावर मात करणारं दुसरं कुठलं काम नसावं याचाही विचार आम्ही करतो. त्यामुळं आमच्या साडीमध्ये जी एम्ब्रॉयडरी असते, हं, हं. ती अगदी नाजूक असते, की जेणेकरून साडीला फक्त नटवणे, हं. पण त्या भरतकामाने कुठेही आक्रमण करू नये हं, हं. पेंटिंगवर, याचा विचार आम्ही केलेला असतो. अच्छा. म्हणजे जसं तुम्ही आता सांगितलं, की मंदिरांमध्ये जी शिल्प असतात, हं, दगडावर कोरीव काम केलेलं असतं आणि आपण जेव्हा एखाद्या मंदिरामध्ये जातो किंवा गुहेत जातो, हं. त्यावेळेला ही सगळं कोरीव काम, शिल्प हे सगळं बघण्यामध्ये आपण एवढे मंत्रमुग्ध होतो, होतो. की खरं आपल्याला म्हणजे दुसरं काही सुचत नाही. हं. मग हे सगळं तुम्ही जेव्हा साडीवर उतरवता, हां. त्यानंतर ती जी तयार झालेली साडी असते, ती बघून हां. कस्टमरचं रिएक्शन काय असतं? म्हणजे तुम्हाला पहिला कस्टमर किंवा हां, हां. पहिली महिला कस्टमरही असू शकते. हो. तर तिचा रिस्पॉन्स नेमका कसा होता? त्यांनी काय म्हटलं होतं? अ, अनेकांनी खरं तर अगदी आमच्याकडे छान अ, सांगायचं झालं तर लेखी पुरावे आहेत आमच्याकडे, की फार वेगळं काम पाहायला मिळालं. अनेकांनी म्हटलं, की दगडामध्ये जी कविता त्या काळामध्ये जेव्हा कुठल्याही मशीन्स नव्हत्या हां, हाताशी हां. किंवा दळणवळणाची साधनं तरी किती मर्यादित होती. हं, तर अशा काळामध्ये जे काही आपल्या पूर्वजांनी निर्माण करून ठेवलेलं आहे, ती कविता आम्हाला यांच्या साड्यांच्या पदरांवर पाहायला मिळते असं अनेकांनी नोंदवलं. हं, हं. त्यात झपूर्झाचे पुण्यातले अजित काका गाडगीळ यांचा अभिप्राय आमच्यासाठी फार महत्त्वाचा होता हं, हं. आणि
त्यांचं हेही म्हणणं होतं, की लहान आत्ता डिग्री घेत असलेल्या चित्रकार मुला-मुलींसाठी सुद्धा ही गोष्ट किती महत्त्वाची आहे, की त्यांना वेगळं काम करायला मिळतंय, त्यांची स्वतःची ओळख तयार होते. तर हं. या दृष्टीने चित्रकला महाविद्यालयामधल्या मुलांचा एक प्रकारे तुम्ही त्यांना वाढवताय, हं, त्यांची हं. वाढ करताय हां, कारण किंवा त्यांना फक्त चित्र नाही, आर्ट हां, हां. गॅलरीसाठी चित्र बनवण्यापुरतं मर्यादित न ठेवता साडीमध्ये सुद्धा आपण त्या हो, पेंटिंग उतरवू शकतो आणि शिल्पकला त्या ठिकाणी छापू शकतो छापू आपण, शकतो. होय. असं म्हणता येईल. तर त्याच्यासाठी एक त्यांना एक वेगळं प्लॅटफॉर्म सुद्धा मिळतंय. मिळतोय माध्यम. मुंबईत NCPAमध्ये राजसीच्या वेबसाईट लॉन्चचा कार्यक्रम झाला होता. तर आधी मग आमची प्राथमिक बोलणी वगैरे झाली. पण कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी-सकाळी NCPAच्या अगदी मोठ्या पदावरच्या अनेकांचा फोन आला हं, हं. मला व्यक्तिशः, हां. की "आम्ही कार्यक्रमाला येऊ येऊ शकतो का?" म्हटलं, "अहो ती पूर्ण म्हणजे जी गीता म्हणली जावी परफॉर्मिंग आर्ट्ससाठी अशी ती इमारत आहे. तिथली तुम्ही माणसं, तुमचा तो हक्क आहे म्हटलं, की तुम्ही इकडे येऊन बसणं हां. आणि भारताच्या परंपरेचा हा असा म्हणजे जो वारसा आपल्याला पहिलं मिळालाय शिल्प हे हां. गीता होतं? भगवद्गीता याविषयीचं होतं? कोणतं होतं? हो, बहुतांश शिल्प अशीच आहेत, हां, की म्हणजे एखादा ज्यामध्ये श्लोक हां, कृष्णाच्या लीला असतील किंवा हां. कृष्णाचं अर्जुनाला गीता सांगणं आहे. हं, हं. तर अशी शिल्प भरपूर आहेत, विशेषतः होयसाळांची हां, हां. किंवा अगदीच त्या बाबतीतला अभ्यास आणखी थोडा पुढे नेला, की माझ्या लक्षात आलं, की महादेवाची शिल्प फार सुंदर आहेत हं, हं. आणि महादेव हा एक फॅमिली मॅन आहे. हो, हो. शिल्पांमध्ये तर तो आपल्याला दिसतोच, आपल्या पुराण कथांमध्येही आणि तो त्यांचे दिसतोच. भावसुद्धा. हां. मग ते ते फार तांडव विशेष नृत्य वाटलं असेल मला. किंवा हां. हो. म्हणजे तो राग आलेलाही व्यवस्थित कोरलेला आहे दगडांमध्ये, हं, हं. कोणतेही मशीन्स नसताना आणि त्याच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य सुद्धा दिसतं. तृप्त, शांत अशी पार्वती शेजारी बसलेली आपल्याला अनेक वेळा दिसते. गणपतीची फार मोहक रूपं आहेत. कृष्णाने जो पर्वत हातावर उचललेला आहे, सॉरी करंगळीवर, हं, हं. त्या पर्वतामध्ये कोणती वृक्षराजी असेल, कोणते प्राणी असतील, हे इतकं बारीक कोरलेलं आहे, की आपण थक्क होतो. हं, हं. किंवा रावणानुग्रहाचं जे शिल्प असेल, की शिवाने रावणाचा अहंकार ठेचला हं, हं. पायाखाली. ते जे शिल्प आहे ना, त्याचं एकतर एका एकाच दगडामध्ये कोरलेली ही इतकी बारीक शिल्प आहेत, की ज्यामध्ये सगळे डिटेल्स आपल्याला दिसतात. हं, हं. आश्चर्यचकित व्हायला होतं आपल्याला किंवा ज्या नायिका, अप्सरा, दर्पण सुंदरी आपल्याला अनेक हां, हां. ठिकाणी दिसतात. तर त्यांना मदत करणारी म्हणून आणखी एक व्यक्तिरेखा आपल्याला त्यांच्याजवळ दिसते. हं, हं. मग आपण त्या साईजवरून हं. ती जी मदतनीस आहे त्यांची, ती लहान आहे. हं. म्हणजे तिचं एक साधारणपणे 1-1.5 फुटाचं हां, असेल हां. शिल्प. तर त्यावरून आपण समजून घ्यायचं की ही मदतनीस आहे, अच्छा. मुख्य हां, नायिकेची. हां, हां. इथपर्यंतचे सगळे संकेत सुद्धा आपल्याला इतके मोहवणारे आहेत, हं, की हं. जसं अभ्यास करत जाऊ आपण, तसतसे आपलं कुठलंही योगदान नसताना आपण आपल्यावर खुश होत राहतो, की अच्छा. त्या काळामध्ये आपण नव्हतो. ते हं, हं. निर्माण करण्यामध्ये आपला कसलाही सहभाग नाहीये. हं. पण आपण भारतीय नागरिक आहोत, हां. याचं आपल्याला इतकं आणि कौतुक आपण वाटायला भारतीय लागतं. जी संस्कृती आहे, हं, हं. परंपरा आहे, त्यांचं कुठेतरी एक दर्शन घडवण्याचं काम घडवतोय या आपण. साडीच्या माध्यमातून होय, करतोय. होय. साडी एक मला वाटतं 6-7 फुटांची असते म्हणजे डिपेंड 5.5 सहावारी मीटर 5.5 हां, साधारणपणे सहावारी मीटरची साडी. असते. हां. 6 मीटर, 7 मीटर अशी असते. नऊवारी असेल किंवा हो. मग ही जी मेजरमेंट आहे त्याच्यामध्ये कोणतं शिल्प आपल्याला कशा पद्धतीनं बसवता येईल, एवढ्या हं. साडीमध्ये किंवा पदरावर एक विशिष्ट काम हे हे कसं डिझाइन करता तुम्ही? म्हणजे कसं हे प्लॅन खरं करता? हां, म्हणजे सुरुवात आता कोणाची जरा धडपडतच होते. हां, अगदी सुरुवातीला 3-4 महिने तरी मला डिझायनर म्हणून असा नीट अंदाज आला नाही. माझ्या हां. लक्षात यायचं ते. पण तेव्हा सुदैवाने काय होतं, की अ, रविवारी वगैरे मला पुण्याला जायला जमायचं आणि पुण्यात बहुतांश चित्रकार मित्र होते, हं, हं. की तिथेच मग आम्ही भेटत असू, बोलत असू आणि मग मात्र 4-6 महिन्याने मला इतका चांगला अंदाज आला, हं. की मग लक्षात यायला लागलं अगदी WhatsAppवर, की हे साधारणपणे 14 इंचाचं चांगलं दिसेल हां, हे 3 इंचाचंच. इथवर अंदाज आला आणि अनेक साड्यांवर जवळ-जवळ 3-3.5 फुटांचं सुद्धा काम झालं. जसं की आता मीनाक्षी नावाची आमची एक साडी आहे, की मीनाक्षी देवळाचं जे स्थापत्य आहे,
ते आम्ही या साडीवर आणलं आणि तिथले बाहेरचे रक्षक किंवा ती मोठी-मोठी शिल्प, हं, आता हं. हे किंवा बृहदेश्वर देवळाचं स्थापत्य, ते तर मुळातच असं अगदी ह्यूज म्हणता येईल हो, असं हो. आहे. हो. तर मग ते स्थापत्य आणत असताना मात्र मग एक लक्षात यायला लागलं, की 3 फुटांचं सुद्धा काम होतंय आणि हं, ते उत्तम होतंय. बरं एवढं 2.5-3 फुटांचं काम जरी झालं पदरावरचं, हं. तरीसुद्धा आमच्या साडीचा पोत बिघडत नाही. हां. आम्ही तो बिघडवू देत नाही हां, म्हणजे. हां, हां. तर ते खरं तर मोठं संशोधन आमच्या टीमने केलं किंवा तसे चांगले चित्रकार आम्हाला मिळाले आणि साडीचा पोत बिघडत नाही, कडक होत नाही कुठेही. नाहीतर हँड पेंटेड साडी म्हणजे कडक, हं. असं एक समीकरण झालेलं होतं. हो. तर राजश्री ब्रँडचं हे सगळ्यात मोठं यश आहे, की आम्ही कपड्याचा पोत बिघडू देत हं, नाही. हं, हं. कारण विणकरांनी जे एवढं सुंदर विणलेलं असतं, हं. त्याच्यामध्ये आम्ही कसलीही बाधा येऊ देत मग नाही. हे जे विणकर आहेत किंवा हे जे हं, कलाकार हं. आहेत, कारण त्यांचा खूप मोठा कसब या साडीमध्ये हो, हो, ते हो. शिल्प खरंय. उतरवण्यासाठी लागत असेल. तुम्ही डिझाइन केलंय, हो. तुम्ही मेजरमेंट घेतलेलं आहे, सगळं सांगितलंय, हं. पण त्यांना ते आता सगळं तिथे उतरवायचं आहे. तर हां, या कलाकारांचं सिलेक्शन तुम्ही कशा पद्धतीनं करता? किंवा आपले जे महाराष्ट्रातले विणकरी आहेत हां. किंवा कलाकार आहेत, त्यांना याच्यामध्ये संधी दिली जाते? पुष्कळच. हां. महाराष्ट्रातल्या माणसांना विशेषतः गोंड हे ज्या आपले बांधव आहेत, आदिवासी आदिवासी बांधव. बांधव, हां. तर त्यांच्याकडे उत्तम प्रतीचं टसर सिल्क विणलं जातं. म्हणजे आपल्याला माहीत असेल नागपूरची कर्वती किनार, विदर्भ टसर जे आहे, हं, हं. तो टसरचा फार देखणा फॉर्म आहे टसर सिल्कचा. तर तिकडून आम्ही अनेक वेळा अजूनही आमचे तिकडचे विणकर बांधव आमच्यासोबत असतात. फोन मेसेजवर आम्हाला इथवर कापड मिळतं मुंबई, पुण्यामध्ये आणि टसर सिल्क येतं. परत त्याचेच आम्ही अनेक दुपट्टे किंवा स्टोल्ससुद्धा विदर्भ टसरचेच मागवले आणि इतकं आता छान नातं आमचं झालंय, की कधी-कधी तर ते आमच्याशी घरी येऊन बोलतात किंवा मुंबईत प्रदर्शन असेल तर आधीच कळवतात, की "ताई आमचं इथे प्रदर्शन आहे बरं हं, का." हं. आणि मग आम्ही त्या प्रदर्शनाला जातो. अनेक वेळा तर इतकं असं आमचं एक कुटुंब तयार झालं हं, हं. विणकरांसोबतचं राजसी ब्रँडचं, की अनेक वेळा माझ्याकडून त्यांना डबा जातो किंवा ते तिकडचं काहीतरी घेऊन येतात अच्छा. आमच्यासाठी खास. इतकं असं एक आमचं छान कुटुंब तयार झालंय हं, आणि मला विणकरांबद्दल खरंच बरं का व्यक्तिशः मला असा वैयक्तिक गोष्ट सांगायची तर आदर अगदी श्रद्धाच मला तर ते त्यांचे हात म्हणजे दैवी देणगी वाटतात ते असतातच मुळात. हं, हं. म्हणजे देवाच्या जवळची माणसं असावीत ही असं वाटत राहतं नेहमी. कारण आपल्याला शहरी माणसांना ज्यांचा आपला अभ्यास असेल हो. एखाद्याचा रंगांचा किंवा डिझाईनचा. सिल्कचा, हां. डिझाईनचा, त्या माणसांना सुद्धा थक्क करणारे असे कॉम्बिनेशन्स हे करत असतात. अच्छा. आपण कधी-कधी विचार नाही करू शकत, की बाबा एखादी अशी करड्या रंगाची शेड आहे हं, एखादी हं, हं. आणि त्याच्यासोबत त्यांनी जो घेतलेला रंग असतो, हं, तो हं. अगदी मोराच्या गळ्याचा निळा वगैरे तसा. अच्छा. तर आपण एरवी अशी कल्पना पण नाही हं, करू हं, शकत. हं. पण ते ह्यांना कसं सुचतं ते खरंच म्हणजे कोड ती आहे. पारंपरिक रंगसंगती हां, उतरवण्याचा हां. प्रयत्न त्या हां, ठिकाणी ते करत फार असतात. छान करतात हं. आणि जे रंग विणकर तयार करतात ना, ते आपल्याला सगळ्या भारतीय माणसांना इतके छान दिसतात, शोभून दिसतात हां. ते. आणि युनिक म्हणजे सुद्धा दिसतात. हां. म्हणजे जे जनरली आपल्याला प्रिंटेड साड्यांमध्ये किंवा जे मिळत हां, हां. नाही. हां, म्हणजे जे मशीनवर तयार झालेल्या कपड्याची जी गंमत नसतेच म्हणजे त्यात. हं, हं. ती ती गंमत किंवा ती एक श्रीमंती हं, हं. आपल्याला हाती रिचनेस. विणलेल्या कपड्यामध्ये मग दिसते. हे जे हाताने विणलेला कपडा आहे, त्याच्यानंतर कलाकारांनी त्याच्यावर आपली कारागिरी दाखवलेली हां, आहे. हां. हे सगळं आहे. ह्या सगळ्या सिलेक्शन पासूनची ही जी प्रोसेस याच्यासाठी अर्थातच वेळ खूप वेळ लागत असेल. पुष्कळ लागतो. त्याच्यानंतर म्हणजे तेवढाच तुम्हाला अभ्यास सुद्धा करावा लागतो हं, आणि हं. सगळ्यांनाच ही मेहनत म्हणजे ही जी पूर्ण टीम आहे, त्या सगळ्यांना सगळ्यांना मेहनत तेवढीच घ्यावी मेहनत लागते. करावी लागते. खरंय, पण खरंय. आपण प्रॅक्टिकली विचार केला तर हं. हे हे सगळं केल्यानंतर जेव्हा आपण सेलमध्ये येतो म्हणजे बिझनेस म्हटल्यानंतर सेल हा पार्ट खूप महत्वाचा असतो. हं, तर मग हं. जेव्हा सेल करायचं असतं, त्यावेळेला मग याची किंमत नेमकी कितीपर्यंत जाते? अ, आता पहा म्हणजे इतक्यात तरी ह्या हां. 2 वर्षांमध्ये रेशीम अत्यंत महागलंय असं आमचे विणकर सांगत हां, असतात. हां. आम्ही महेश्वरहून माहेश्वरी सिल्क मागवतो. हं, हं. अ, ते आणि छत्तीसगडचं टसर सिल्क हां, आणि विदर्भ टसर हां. हे हे 3 सिल्कचे प्रकार विशेषतः आम्ही अधिक वापरतो. तर ते महागलंच आहे किंवा लिननसुद्धा लिनन आणि खादी पण आम्ही फार छान प्रकारे वापरलं. खादीवर आम्ही महाराष्ट्रातल्या देवळांचं स्थापत्य हं. अधिकाधिक साकारलंय.
तर ह्या सगळ्याच कपड्यांच्या त्यांचं जे रॉ मटेरियल असतं, ते मुळात इतक्यात म्हणजे कोविड नंतर एक्झॅक्टली. विशेषतः खूप हं. महागलं. त्यामुळे ती साडी आम्हाला मुळात महाग पडते खूपच. हां. आणि मग त्यानंतर चित्रकारांचं मानधन असतं. कारण काम जितकं जास्त तितकं त्यांचं मानधन वाढतं किंवा ते खरंच जिकिरीचंच काम आहे. जे मी आणि तुम्हाला जेवढं बारीक सांगितलं, काम की केलं असेल, हं, तेवढं त्यांना जास्त बारीक हां. काम आणि परत कापड कडक नाही होऊ द्यायचं. हं. त्यामुळे ड्राय ब्रशने काम करणं त्याला त्यांचा खूप वेळ जातो. मग पुन्हा त्यांच्या वेळेची किंमत, ह्या एक्झॅक्टली. गोष्टी असतात. मग हं. हँड एम्ब्रॉयडरी करणारी माणसं असतात. परत त्याबद्दल नीटनेटकं कंटेंट रायटर्स असतात. हं, हं. परत ती साडी मग समाज माध्यमांमध्ये दाखवावी हं, हं, लागते. हं. तर त्यासाठी Instagram, FB, जे काही सोशल YouTube, मीडिया आहे. हां. सोशल मीडिया पाहणारी अशी एक टीम असते. पण मला आत्ता तुम्हाला सांगायला मोठा आनंद होतोय. मी महिला विद्यापीठातली आहे. हां. त्या दृष्टीनेही मला आणखी आनंद होतोय, की आमच्या टीममध्ये आम्ही जवळ-जवळ 20 स्त्रिया काम करत आहोत. अच्छा. तर मग हे काम मला तर अध्यापनाचा व्याप सांभाळून वगैरे अ, शक्यतो रविवारच मला थोडाफार मिळतो. हं, पण हं. मी त्याआधी म्हणजे तुम्ही फक्त रविवारी रविवारीच यासाठी काम शक्यतो करता? हां, हां. बाकीचे दिवस अध्यापन आणि बाकीचे त्याच्यानंतर दिवस सुट्टीच्या हो, दिवशी काम? पूर्ण. कारण एस-एन-डी-टी महिला विद्यापीठ हे पहिलं प्रेम आहे हां, हां. आणि मग त्यापुढे मग हे काम होत राहतं. हं, हं. आणि तुम्ही म्हणालात, की एखाद्या ग्राहकाची काय हां, प्रतिक्रिया हां. असते. तर ती तर त्यांची उत्तमच असते. प्रत्येक वेळी त्यांना एक वाटतं, की आपण एका वेगळ्या जगात गेलो आहोत. हं, हं. वेगळं काम आपण पाहतो आहोत. कारण फार-फार तर कैलास लेण्याचं प्रिंट आलं असावं. हो. पण अशा प्रकारे पेंटिंग आणि पुन्हा भारतभरातलीच काय, कंबोडियातली सुद्धा शिल्प आम्ही आमच्या साड्यांवर घेतली आणि त्यात पण एक अशी एक ती स्टोरी असावी, हा हं, हं. हा एक प्रयत्न आमचा राहिला. तर ग्राहक तर फारच आनंदी असतात. त्यांना फार वेगळं मिळालंय पण याबद्दल. भावनेला आणि मोल नाही असं म्हटलं जातं आणि हां, हां. त्याच्यातही तुम्ही पारंपरिक, ऐतिहासिक होय. परंपरा, कल्चर त्याच्यामध्ये हं, उतरवण्याचं हं. काम करताय. तर होय. मग ते जी किंमत आहे ती बघून काय त्यांची भावना असते? किंवा अ, काय रिएक्शन अनेक असते? जण खरं तर हां, ज्यांची अभिरुची अशी आहे ना, हां. की हे खूप वेगळं आहे आणि अपार सुंदर आहे. हं. ही ज्यांची अभिरुची आहे ना, ते किमतीबाबतीत प्रश्नसुद्धा विचारत नाहीत. अच्छा. आत्ता इतक्यात आम्ही राजा रवी वर्मा यांच्या पोर्ट्रेटचं चित्र काढलेली ओह! साडी आत्ता इतक्यात 2 दिवसांपूर्वी आम्ही पाठवली. तर त्या बाईंनीही असंच म्हणजे Instagramवर व्हिडिओ पाहिला, हं. मग वेबसाईट पाहिली आणि त्यांनी कसलेही प्रश्न विचारले नाहीत. आमच्या WhatsApp पाहणाऱ्या सहकारिणीला हं, हं. त्यांनी विचारलं, तेवढे पैसे ब्रँडच्या अकाउंटमध्ये जमा केले आणि आम्ही त्यांना ती साडी पाठवली. हं, हं. आणि आणखी एक मला काय जाणवलं, की ह्या अ, अ, आदर करणारे किंवा प्रेम करणारी जी माणसं असतात भारतीय हं, कला परंपरांवर आणि त्यांना ही साडी घेणं पण शक्य असतं. तर अशी माणसं आम्हाला भेटली ती सर्वाधिक दिल्ली आणि चेन्नई आणि पुणे इथं. ओह! आणि बहुतांश साड्या आमच्या ऑस्ट्रेलिया, USA हं, हं. आणि जर्मनीला गेलेल्या आहेत. अच्छा. मग ही तर साडी एथनिक साडीमध्ये येते कारण याच्यामध्ये तुम्ही होय, शिल्प आणि एक असं म्हणता येईल की काहीतरी वेगळं तुम्ही केलेलं खूप आहे. वेगळं. होय. साडी ही तर परंपरा आहेच, पण हं, त्याच्यामध्ये हं. शिल्प तुम्ही उतरवली आहे. तर एथनिकमध्ये ही साडी येते. हो. आणि तर आमच्या याच्यामध्ये आणखी एक मला विचारायचं आहे, एक महिला म्हणून आपल्याला सुद्धा एक छान साडी आपल्याकडे असावी असं वाटत हो, असतं. हो. मग तुम्हाला कधी असा मोह होतो का, की एखादी साडी खूप छान झालेली आहे आणि ती माझ्यासाठीच आपणच ठेवावी? ठेवावी. हे मग अनेक वेळा झालंय. हां, पण पण त्यात मग बहुधा असं असेल अगदी सुरुवातीलाच म्हणजे जेव्हा वेबसाईट लिंक आम्ही लॉन्च केली, हां. त्या दरम्यानच माझा वाढदिवस होता आणि नवऱ्याने हीच यातलीच ब्रँडमधलीच साडी तेवढे पैसे जमा करून मला गिफ्ट ओह! केली. तर ते कदाचित त्याचा तसा हेतू असावा, की आता आता जाऊ दे, राजसीकडे जाऊ देत आता साड्या. तूच हां. नको ठेवून घेऊ, असं काही असावं ते. अच्छा. पण हे होतं, अनेक वेळा होतं. एक्झॅक्टली. म्हणजे हां. बाकीचं तर सोडा हो, जेव्हा साडी पेंटिंग होऊन येते ना हां, माझ्याकडे, हां. तेव्हा म्हणजे आपापली पाठ थोपटावी असं खरं तर माझं त्यात काही नसतं कंपोझिशन पलीकडे. ते चित्रकारांचंच योगदान असतं. पण मला स्वतःला सुद्धा फार आनंद होतो हं, हं. आणि हे डिझायनिंगचं काम खरं तर मुळात सुरुवातीला जे झालं ते कोविड काळामध्ये जेव्हा माणसं शांत आपापल्या घरी राहणं आपल्याला बंधनकारक होतं. हं, हं. तर मला एक जाणवलं त्या काळामध्ये, की
कला आपल्याला प्रसन्न चित्ताने वावरायला एक बळ देत असते. हं, हं, हं. कारण तो काळ अत्यंत कठीण होता, सगळ्यांसाठी कठीण होता. हं. पण मला व्यक्तिशः असं कधी भवताला अस्वस्थ होता. हां. पण तरीही अ, म ह्या सगळ्या कला परंपरेचा, प्राचीन भारतीय स्थापत्याचा अभ्यास त्या काळामध्ये मी करत होते. चित्रकारांच्या कॉन्टॅक्टमध्ये होते हं, हं, हं. WhatsAppच्या माध्यमातून. तेव्हा मला हे फार जाणवलं, की तो जो भवतालामधली ती जी अशी एक निराशा असते, तो जो हं. त्रास असतो, तो आपल्यापर्यंत पोहोचू देत नाही कला. हं, हं, हं. इतकं कलेचं जग फार वेगळं आहे. वेगळं आहे, मोठं आहे आणि विशेषतः चित्रकलेकडे, शिल्पकलेकडे पाहण्याची एक दृष्टी हं. शिकवणं सुद्धा फार आवश्यक आहे आपल्या एक्झॅक्टली. अभ्यासक्रमामध्ये. कारण ती प्रत्येकाकडे नसते. नसते. होय. पण प्रत्येकाला हवी असते, हां. पण ती नसते आणि हं. त्याच्यासाठी मग तुम्ही ते शिकवण्याचं काम करताय. होय. कधी हे सगळं करताना अडचणी आल्या? म्हणजे ऑब्व्हियसली तुम्हाला बिझनेस सुद्धा करायचा आहे. हं. त्याच्यामध्ये परंपरा जपायची आहे, अभ्यास करायचा आहे. तर चुकीचं काही शिल्प गेलं नाही हो, पाहिजे. हो. या सगळ्या गोष्टी आहेत. मग अशामध्ये काही अडचणी आल्या तुम्हाला? अ, होय. अडचणी खरंच आता एकदा व्यवसाय म्हटलं, की त्या अगदी डोंगराएवढ्याच असतात हो. बऱ्याच वेळेला. कधी-कधी असंही होतं, की चित्रकार काही आम्हाला भेटलेले असतात, उत्तम काम करणारे असतात. हं, हं. पण मग नंतर काही दिवसांनी त्यांचं असंही होतं, की त्यांना वेगळ्या संधी मिळतात. एक्झॅक्टली. आणि मग त्यांना ते पण करायचं असतं हं, हं, किंवा हं. त्यांना ते चित्रकारच शेवटी कलाकार. हो. मग त्यांना त्यांचं वैयक्तिक काम पण करायचं असतं. हं. आपापलं एक नावलौकिक मिळवायचा असतो. ब्रँडमुळे त्यांना जो मिळालेला आहे, त्याही पलीकडे जाऊन ज्याचं त्याचं जग असतं. तर हे अनेक वेळा मग खूप समजून घ्यावं लागतं हं, हं. मग आणि कसं मग हँडल करता तुम्ही? त्यांना कसं टिकवण्याचा प्रयत्न करता आपल्यासोबत? टिकवण्याचा प्रयत्न खरंच खूप करावा लागतो. मग त्यांना वेळ वाढवून देणं ही एक गोष्ट असं करावीच लागते आम्हाला हं, हं. आणि मग त्याच वेळी समजा एखादीने कस्टमाइज म्हणून कस्टमायझेशनसाठी म्हणून आलेलं एखादी ऑर्डर साडी आहे. असेल, हां, ऑर्डर असेल, हां. तर मग त्यात तारेवरची कसरत असते, की त्या ग्राहकाला आम्ही शब्द दिलेला असतो, की ह्या दिवशी आम्ही देऊ हां, किंवा कमिटमेंट केलेली हां. असते. हां. मग अनेकींचं तेच असतं. पुन्हा त्याही स्टोरीज खूप आहेत आमच्याकडे, अच्छा. की लेक फार पराक्रमी आहे, नाटकाची दिग्दर्शिका आहे आणि मग तिच्या नाटकाला अमुक एक पारितोषिक मिळालंय हां, हां. उत्तम दिग्दर्शनाचं आणि मला तिला गिफ्ट करायची आहे, तिला आणि हे त्या द्यायचंय त्या दिवशी ज्या दिवशी हां, तिला अवॉर्ड ज्या मिळणार दिवशी आहे अवॉर्ड हां, मिळणार आहे, त्या दिवशी तुझीच म्हणजे साडी तुम्हाला हां, टाईमलाईन आहे. टाईम तेच तर. हां. मग बरं आणि ग्राहकालाही आम्हाला धरून ठेवायचंय. त्यांना नाराज करता येत नाही. मग अशा वेळी पुष्कळ वेळा त्यांना सतत कॉन्टॅक्टमध्ये राहणं. हं, हं. "हे एवढं कर अगं, हां, हां. हे असं-असं आहे." ह्या अशा कारणासाठी त्या आणि कलाकार हे बाईंनी मूडी असतात असंही मूडी म्हटलं जातं. मग असतात, ते त्या वेळ घेतात. टाईमलाईनमध्ये कसं तुम्ही हो. कंप्लीट करून घेता? तर त्यासाठी आता गोड बोलणे, हां. त्यांच्याही स्वतःच्या इच्छा आकांक्षांचा आणि आदर त्यांना करणे, समजून घेणं. हां. समजून घेणं, ह्या गोष्टी असतात किंवा अनेकांच्या पुन्हा वैयक्तिक अडचणी असतात, की कोणाच्या घरी काही आजारपण वगैरे असेल, त्यासाठी त्यांना वेळ द्यावा लागतो. तर अशा अनेक गोष्टी समजून घेणे किंवा जर घाई असेल कामाची, तर मग शक्यतो मानधन दुप्पट सुद्धा देणे. कारण पुन्हा त्यांच्या कलेचाही आदर करणं आवश्यक असतं. हो, खरं तर अशा अनेक गोष्टी आम्ही करत असतो. हं, हं. आणि हं, याच्यामध्ये एक मार्केटिंगचा पार्ट सुद्धा महत्त्वाचा असतो. म्हणजे फार सेल तेव्हाच महत्वाचा आहे तो. वाढेल जर तुम्ही मार्केटिंग चांगल्या हो, पद्धतीने हो. केलं, तर सेल सुद्धा चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो. तर हं. मग हे तुम्ही कसं मॅनेज करता? तुम्ही सोशल मीडियाविषयी सांगितलेलं आहे. तर फक्त हां. सोशल मीडिया की इतरही ठिकाणी मार्केटिंग करत असता आणि पहिल्यांदा कसं मार्केटिंग केलं होतं तुम्ही? हां, अगदी सुरुवातीला म्हणाल तर हां. पुण्याच्या आद्या स्टुडिओचा एक हॉल आहे मोठा. हं, हं. तिथे आम्ही एकल प्रदर्शनच बहुतांश केली. अच्छा. कारण एकतर ते मनात असतं, की हे एखाद्या चित्रासारखंच हे काम डिस्प्ले हं, हं. व्हायला हवं हं. आणि मग त्यानुसार आमच्या सगळ्या प्रॉडक्ट्सला साड्या, दुपट्टे, दिवे, हं, बटवे, लॅपटॉप बॅग्स ह्या सगळ्या प्रॉडक्ट्सना आम्हाला एक ते ते तसं स्थान हं, हं. मिळायला हवं, की त्यांची प्रतिष्ठा राखली जायला हवी. हं, हं. कारण शेवटी भारतीय इतिहासाचं एक प्रतीक म्हणून आम्ही वावरत असतो हं, हं. आणि मग त्या चित्राची एक प्रतिष्ठा असते आपापली. तर ते आम्हाला नीट दाखवता यावं हं, लोकांना, हं. यासाठी आम्ही एकल प्रदर्शनं केली. बहुतांश आर्ट गॅलरीजमध्ये केली. पुण्यातल्या बहुतांश आर्ट गॅलरीजमध्ये आमची ही प्रदर्शनं झाली. मुंबईत कॅशे आर्ट स्टुडिओमध्ये झालं हं, हं, हं. आणि दिल्लीमध्ये किंवा चेन्नईमध्ये सुद्धा आम्ही जे काही ग्रुप
एक्झिबिशन्स हं, केली. हं, हं. त्यात सुद्धा अगदी ठराविक कमीत कमी ब्रँड्स, की जेणेकरून आम्हाला इतर ब्रँड्समुळे फुटफॉल पण मिळेल हं, हं. आणि म्हणजे आमच्या एकट्यावर जबाबदारी हं, हं. राहणार नाही. कारण महाराष्ट्राबाहेर जाऊन जर प्रदर्शन करायचं असेल, त्याचाही तर खर्च मोठा तिथे असतो. हं. खर्च मोठा असतो आणि पुन्हा सगळ्यात महत्त्वाचं फुटफॉल तुम्ही कसा हं, मिळवणार हं, हं. बाहेरच्या शहरामध्ये. हां. एक वेळ मुंबईत, पुण्यात, कोल्हापूरमध्ये आमचं एक नेटवर्क असू हं, शकेल हं, हं. सोशल मीडियाच्या माध्यमातून. पण इतर शहरांमध्ये कठीण आहे ते. हं, हं. तर त्या दृष्टीने म्हणून मग आम्हाला असं ग्रुप एक्झिबिशनमध्ये सहभागी व्हावं लागतं अच्छा. आणि आणि तुम्ही त्यात आता लॅपटॉप बॅग वगैरेचा उल्लेख केलाय. हां, म्हणजे हां, साडीवरची तुम्ही ही सगळी प्रक्रिया सांगितली आहे. हां. तर हे जे पर्स असतील किंवा बॅग असतील, हे हं. कसं शक्य झालं? आणि मला काही बॅग्स या ठिकाणी दिसतायत. त्याच्यावर होय. नेमकं काय आहे? आम्ही दरवर्षीच्या आमच्या वर्धापन दिनाला हं, हं. असं काहीतरी वेगळं निर्माण हे करण्याचा काय प्रयत्न एक्झॅक्टली करत काय असतो. आहे हे? हे बृहदेश्वर मंदिराचं स्थापत्य आहे. आता अच्छा. हा हत्ती तुम्हाला दिसतोय ना, हं, हं. याच्या मागे स्टेअरकेस आहे. ओह! म्हणजे किती समरसून जगणं होतं आपल्या पूर्वजांचं पहा, की ती सुद्धा इतकी सुंदर आहे, की इथून पायऱ्या चढत आपल्याला देवाच्या दर्शनाला आत जायचंय. हं, हं, हं. आणि हे झालं बाहेरचं. मग आम्ही असं जमेल तितकं स्थापत्य घेण्याचा प्रयत्न केला, की जेणेकरून तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी, एअरपोर्ट्सवर, हं, हं. परदेशात जात असाल, तर त्या ठिकाणी तुम्हाला भारतीय संस्कृतीचे दूत म्हणून सहजपणे हं. वावरता आलं पाहिजे. आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये आम्ही हे काम सुरू केलं, याचा आम्हाला फार अभिमान हं. आहे. आणि ती आणि क्लासी सुद्धा असायला पाहिजे. म्हणजे हो. ज्यावेळेला ती लॅपटॉप बॅग हां, आहे, हां, म्हणजे ती अशी जुनी पुराणी किंवा जुन्या काळातली नाही वाटली पाहिजे. हां, त्याच्यामध्ये परंपरा आहेच, हां. संस्कृतीचं दर्शन होतंय, पण ती होतंय. क्लास सुद्धा वाटते. हो. आणि ती वापरायला सुद्धा सोयीची हं. असावी. आता हे हँडल तर आहेच आहे, पण तुम्हाला त्याची स्लिंग बॅग सुद्धा करता यावी, यासाठी हे असे पुन्हा हे दिलेले आहेत ओके. हुक्स आणि मग ती पूर्ण अडकवता पण येते. हं, हं. जेणेकरून तुमचे दोन्ही हात पण मोकळे राहतील आणि अच्छा. लॅपटॉपशिवाय बाकी बॅटरी, चार्जर वगैरे अनेक गोष्टी तुम्हाला यात व्यवस्थित ठेवता येतील. ओह! अशी ग्रेट. ही सगळी व्यवस्था आम्ही केली आणि यात सुद्धा पुन्हा लोकल कारागिरांना आम्ही काम दिलं. धारावीमधले कलाकार हं, हं. ह्या बॅग शिवण्याचं आमचं काम करत अच्छा. असतात. मग आता ही जी सगळी तुमची जर्नी आहे, एकतर हां. तुम्ही अध्यापनाचं काम करतच आहात, हं. पण त्याच्यामध्येही आपण बघायला गेलं तर एक साडी आणि तीही शिल्प साडी तयार करणं, ही जी तुमची जर्नी आहे. आणखी काही प्रॉडक्ट मला या ठिकाणी होय. दिसतायत. हे नेमकं काय आहे? तर म्हणजे आता साडीचं आपण आहे का? साडीबद्दल बोलतोय, हां. तर मी साडीबद्दलच तुम्हाला सांगीन. आपल्या मातृभाषेला, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा भारत सरकारकडून मिळाला आणि आपण मराठी माणसं आणखीनच खुश झालो. हं. आणि आपण तेव्हा अभिजात भाषेचा दर्जा ह्याबद्दल जेव्हा बोलतो, हां. तेव्हा आपण पहिला संदर्भ गाथा सप्तशतीचा देतो. हं, हं, तर हं, हं. हा जो श्लोक आहे, तो गाथा सप्तशतीमधला आहे. ओह! आता ह्या सातवाहनांचे राजे हाल हं, हं, हं. यांनी ह्या सगळ्या सामान्य माणसांच्या गोष्टी एकत्रित केल्या आणि त्याचा एक ग्रंथ तयार झाला. तर ते त्या दृष्टीने आपली कृषी संस्कृती मूळची भारताची, तीही आपल्याला गाथा सप्तशतीमध्ये दिसते. तर त्यातला हा श्लोक आहे हं, आणि हं. त्याचा अर्थ असा आहे, की आता महादेवाने त्याच्या हातामधलं जे वासुकीचं कंकण आहे, हं, हं. ते सापाचं होतं आपल्याला माहीत आहे. हां, तर ते सापाचं कंकण आता महादेवाने बाजूला सारलंय. तर पार्वतीच्या मनात असे लड्डू फुटणं म्हणतात ना, हां, ते हां. तसं, की तिला छान वाटतंय, की आता त्याने वासुकी बाजूला ठेवलाय. म्हणजे आपलं एक पती-पत्नी म्हणून हं, हं. मिलन होणार हं, आहे, याच्याबद्दलचा आनंद तिच्या मनात आहे. असा त्या श्लोकाचा अर्थ आहे. पण हं. आम्ही आपलं त्याचा अर्थ घेऊन काय केलं, की 3 ठिकाणची शिल्प एकत्र केली. वाह! आणि इथे हं. महादेव-पार्वती तर आहेच आहेत. त्यात महादेव असा तो फॅमिली मॅन आपल्याला हं, 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 भासतो हं. तसा. तो पार्वतीच्या हनुवटीला हात लावून एक प्रकारे आपल्या मनातला प्रेम अनुराग हां, व्यक्त व्यक्त करतो. करतोय. आणि हे अप्रतिम, हे अप्रतिम. खूपच सुंदर आहे ही साडी. हं, पण जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टी म्हणजे बोलताय, त्यावेळेला हां. त्याच्यामध्ये हरवून जाताय. पण बिझनेस जेव्हा करायचा असतो, त्यावेळेला खरंय, खरंय. हरवून चालत नाही. तुम्हाला त्याच्यासाठी सुद्धा काम करावं लागतं, की होय. बिझनेस मोठा व्हावा. हं. तर ही जी सगळी तुमची जर्नी आहे, त्याच्यामधून तुम्ही नेमकं काय शिकलात ॲज अ एंटरप्रेन्योर? हां. तर यात हे म्हणजे खरोखर 24 तासांचं काम आहे हं. आणि शिकवणारं खूप म्हणजे धडे देणारंच काम आहे थोडक्यात, हां. की प्रदर्शनं करणं, तिथे प्रदर्शनांमध्ये सांगत राहणं, की हं, हं. आम्ही कसे वेगळे आहोत किंवा आम्ही कसं सुंदर काम केलं हे सतत सांगत राहणं. हं, हं, हं. त्यामुळे जवळ-जवळ 10 ते 12 तास उभं राहून कारण
आपण बोललो हां. तर लोकांना कळेल, की आपण कसे आणि वेगळे तेही आहोत. कन्व्हिन्सिंग. कन्व्हिन्सिंग हां. पद्धतीने. हं, होय. हं. तर त्यात मग सुदैवाने अडचण येत नाही. माझा पेशाच प्राध्यापकाचा असल्यामुळे मला सांगता येतं ते. हं. आणि त्यासाठी संशोधन पण केलं, कारण जे सांगायचंय ते उत्तम सांगता यावं आपल्याला. प्रदर्शनं झाली आणि आता आपण सगळेच जण हा काळच समाज माध्यमांचा आहे. हं. त्यामुळे समाज माध्यमांवर आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये मेहनत घेत असतो. अच्छा. आणि तरुण मुली हे काम बघतायत. हं, हं. त्यामुळे अनेक वेळा असं होतं, की आम्ही जे थोडे वाढत्या वयाचे आहोत, ते त्यावेळी मग बॅकफूटला जातो आणि हां. आम्ही विचारतो, की "बाबा, तुला हे छान वाटतंय का? हे बरोबर आहे का? म्हणजे त्यांची असं टेस्ट केलं." जी आहे. हं, हां. हं. "असं केलं तर रीच वाढेल का?" ह्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे ते जे टीमवर्क आपण म्हणतो ना, की जे बिझनेससाठी अत्यंत आवश्यक असतं, हं, हं. तिथे मग तुम्ही वयाने लहान आहात का, मोठे आहात का, प्राध्यापक आहात की विद्यार्थी आहात, याचा विचार करून चालत नाही. आपणही मागच्या पिढीने थोडं मागे 2 पावलं गेलं, हं, तर हं. मग आणखी चांगल्या प्रकारे आपण आपला बिझनेस ग्रो करू शकतो. आणि मग फार अग्रेसिव्हली म्हणजे एखाद्या गोष्टीवर अडून न राहता हां, जिथे जे गरजेचं आहे आहे. ते करणं त्यानुसार करणं. हं. होय. आता हेच चित्रकारांच्या बाबतीत सुद्धा होतं. म्हणजे मी डिझायनर आहे, म्हणून मी माझंच सगळं थोपवेन असं नाही. तर अनेक वेळा मी म्हणत असते, की तुझ्यासमोर आहे ती हं. साडी. मग तू मला सांग, की 12 इंच बरं वाटेल, की 10च इंच घ्यावं आपण? मग त्या चित्रकर्तीचा सुद्धा विचार आम्ही लक्षात घेऊन करत असतो. हं, हं. समाज माध्यमांचा योग्य वापर करता येणं हे फार आवश्यक आहे बिझनेसच्या हं. बाबतीत आजकाल. तेवढं अग्रेसिव्हली पण तरीही तितक्याच विनम्रपणे आपल्याला आपल्या प्रॉडक्टबद्दल सांगता आलं पाहिजे. हं. आणि प्रत्येक वेळी आम्ही हे भान ठेवतच असतो, की आपल्या वारसचा जो आपल्याला फार सहज मिळालाय, हं. त्या वारशाबद्दल अत्यंतिक कृतज्ञतेने बोलणं फार आवश्यक आहे. हं. ते तसंच असायला हवं मुळात हं. म्हणजे. आणि मग त्याप्रकारे आणि परत प्रत्येक वेळी हेही भारतीय इतिहासाची एक बूज असणं, त्यात कसलाही अनादर होता कामा होता नये कामा नये. हां. याबद्दलची भीती सतत असणं हे आवश्यक वाटतं आम्हाला. आणि परदेशातले अनेक ग्राहक अगदी दिल्लीच्याच अच्छा. म्हणजे एक्झिबिशनमध्ये परदेशापर्यंत पोहोचलेली आहे राजश्री. अगदी हां. फार मोठ्या मग ते प्रमाणामध्ये. तिकडून कसा रिस्पॉन्स मिळतो? काय तिकडून म्हणणं तर असतं त्यांचं? ते अगदी म्हणजे त्या हं. स्त्रिया साड्या नेसून लगेचच घाईघाईने आम्हाला फोटो पाठवतात. ओह! आम्हाला हं, हं. त्यांना म्हणावं सुद्धा लागत नाही. हां, हां. किंवा अनेक जणी असं म्हणतात, "बृहन्महाराष्ट्र मंडळाचा कार्यक्रम आहे हां, हं, आणि हं. त्यात इथले अमेरिकेतले मूळ माणसं सुद्धा भरपूर येणार आहेत. हां, हां. मी मुद्दाम तुमची साडी नेसून अच्छा, जातीये." म्हणजे फॉरेनर भारतीय साडी हां, नेसतात हां, आणि त्याच्यामध्येही भारतीय हां. परंपरा, कला होय. यांचा संगम आहे. आणि ते हां. ठरवून आता उदाहरणार्थ पाडव्याची मिरवणूक हं, असेल हं. तिथली, तर तिथे राजसीची साडी नेसणार ओह! किंवा संक्रांतीच्या हळदी-कुंकवाला हं, हं. मुद्दाम राजसीची साडी या स्त्रिया नेसतात आणि आम्हाला तसं सांगतात. फोटोज, व्हिडिओज पाठवतात आणि मग त्याचा उपयोग आम्हाला Instagramसाठी मोठ्या प्रमाणात होतो. पण त्या माणसांना आनंद याचा असतो, की आम्ही मूळ भारतीय संस्कृती मिरवतोय इथे. हो. आणि उत्तम कापड असल्यामुळे ते म्हणतात, की आमच्या हवेत हे फार छान आहे, म्हणजे आल्हाददायक आहे हे अच्छा. कापड म्हणजे मिरवणं. तिकडच्या वातावरणामध्ये सुद्धा कारण हां. बऱ्याचशा ठिकाणी खूप थंडी असते. हो. मग त्या वातावरणामध्ये सुद्धा हे जे कापड आहे ते हां. कम्फर्टेबली. कारण हां. छत्तीसगडचं टसर सिल्क जे आहे ना, हं. त्यामध्ये टसर आणि अगदी कमी प्रमाणामध्ये लोकर मिसळलेली असते. अच्छा. तर त्यामुळे ते उबदार असतं हं, कापड. हं. आणि मऊ सुद्धा होतं. मऊ सुद्धा असतं खूप. दिल्लीच्या हे प्रदर्शनामधला माझा ताजा अनुभव असा आहे, हां, हां. की रशियन नागरिक पण UAEमध्ये आपल्या देशाचं एम्बसीमध्ये काम करणारे ऑफिसर ते हं, हं. आणि सहज म्हणून ते त्या जिथं प्रदर्शन होतं तिथे आले होते आणि ते म्हणाले, की म्हणे माझी जी वाग्दत्त वधू आहे, हं. तिला भारत आणि ती रशियनच. अच्छा. पण तिला भारतीय संस्कृतीबद्दल फार प्रेम आहे म्हणे. हं, हं. मी मी तिच्यासाठी काय घेऊ? हां, ती साडी तर नेसू शकणार नाही, हां. पण दुसरं काय घेऊ मी हं, हं. तिच्यासाठी? तर मग मी त्यांना सुचवलं, की म्हटलं वेस्टर्न कपड्यांवर सुद्धा घालता येईल असे आमचे स्टोल्स आहेत. अच्छा. तर ते मी तुम्हाला दाखवते. जो रंग किंवा जे डिझाइन तुम्हाला आवडेल ते तुम्ही घ्या. हं, हं. तर ही किती गंमत आहे पहा, की रशियन मूळ नागरिक
तो राहतोय UAEमध्ये हं, हं. आणि त्याची वाग्दत्त वधू रशियामधली आणि तो भारतीय परंपरेचं वस्त्र विकत घेतोय. खरं. तर अशा अर्थाने पोहोचणं हे आम्हाला लाख मोलाचं हं, वाटतं हं. तर आता आणि आपण प्रॅक्टिकल जो हो. आपला प्रश्न होता तिथे येऊयात. तिथे येऊया. पुढच्या 5 वर्षांमध्ये राजसी नेमकं कुठं असेल? काय प्लॅनिंग आहे तुमचं? कारण तुम्ही सोशल मीडियावर आहात, हं, हं. तुम्ही परदेशापर्यंत पोहोचलेला आहात. आता मग हो. पुढचं पाऊल नेमकं काय असेल? आता आम्ही Pinterestवर जाण्याचा कारण तिथेच बहुतांश कलात्मक उत्पादनं आहेत. तिथे आमची सुरुवात झालेली आहे. YouTube चॅनलला सुरुवात झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की Instagramची एक जी नाडी असते त्या हं, हं. सोशल मीडियाची, ती आम्हाला सापडलेली आहे. आम्ही फार चांगल्या पद्धतीने तिथे मार्केटिंग करतो आहोत आणि फक्त साड्याच नव्हे, तर सगळ्या आर्थिक गटातल्या अनेकांचा विचार करून किंवा वेगवेगळ्या आता अनेक स्त्रियांना आपल्यापैकी असं वाटत असतं, की साडी नेसणं, ती सांभाळणं हं, हं. मुंबईसारख्या शहरामध्ये प्रवास करताना कठीण जातं हां. किंवा काय. पण आता स्त्री-पुरुष सगळेच उत्तम पद्धतीचे कमावणारे आहेत आणि त्यांची अभिरुचीसुद्धा तशी आहे. तर मग अनेकींनी त्यामुळे आमच्याकडच्या लॅपटॉप बॅग्स घेतल्या किंवा बटवे घेतले आणि किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या टोट बॅग्स घेतल्या, ज्या की त्यांना सोयीच्या असतील. हं, हं. पण साडी नेसणं फारसं सोयीचं नाहीये. हं. तर त्यांच्यासाठी म्हणून म्हणजे वेगवेगळ्या आर्थिक स्तरातल्या आणि वेगवेगळ्या आवडी सुद्धा विचार करून आम्ही वेगवेगळी उत्पादनं बाजारात आणली. अच्छा. अनेक हॉटेलियर्सने आमच्याकडचे राजसी दिवे हं, हं, घेतले. हं. तर तो त्यांच्या इच्छेचा किंवा हं. आवडीचा भाग म्हणजे फक्त झाला. साडीपुरतं मर्यादित न राहता हं, वेगवेगळे हं, जे प्रॉडक्ट आहेत, हं. ज्याच्यामध्ये हा जो टच आहे आपल्या हां, ट्रेडिशनचा, आपल्या इतिहासाचा, हं. तो देण्याचा प्रयत्न तुम्ही या प्रयत्न ठिकाणी आम्ही करत आहात. करतोय आणि पुढच्या 5 वर्षांमध्ये हं. आत्ता तर आम्ही 4 देशांमध्ये पोहोचलोच आहोत. हां. पण पुढच्या 5 देशांमध्ये किमान 20 देशांमध्ये पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि म्हणजे एक इंटरनॅशनल त्यासाठी ब्रँड हो. मोठ्या त्यासाठी लेव्हलवर. मोठ्या लेव्हलवर हां. होण्यासाठी आणि भारतात म्हणाल तर पुणे, चेन्नई, दिल्ली या हं. शहरांनी आम्हाला फार प्रेम दिलं. तिथे तो मोठ्या प्रमाणात पोहोचलेला आहे. विशेषतः दिल्लीमध्ये ज्या सुप्रीम कोर्टामधल्या अगदी ज्यांचं स्वतःचं मोठं नाव आहे, हं, हं. अशा अनेक लॉयर स्त्रिया म्हणजे मागे एक प्रदर्शन झालं तर त्या त्या एकदिवसीय होतं. हं, हं. त्यातल्या आमच्या 2 अगदी प्रिय ग्राहकांना येणं जमलंच नाही त्या हं, हं. प्रदर्शनाला वेळेअभावी. तर त्यांनी फोन केला आणि म्हणे, की "काय अगं मला जमलं नाही यायला." तर आमच्या टीममधली एक जण पटकन म्हणाली, की "आम्ही तुम्हाला व्हिडिओ कॉल करू, हं. साड्या दाखवू अच्छा. किंवा बाकीचं काही तुम्हाला दुसरं हवं असेल तर ते आम्ही दाखवू. त्यात तुम्हाला रंग आवडला किंवा जे डिझाइन आवडेल ते तुम्ही घ्या." हं, तर हं. अशा प्रकारचे वेगवेगळे प्रयत्न आम्ही करत राहतो आणि त्यातून खरोखर आमच्या 3 साड्या गेल्या फक्त हं. व्हिडिओ कॉलमधून. अच्छा. वाह! छान. म्हणजे असं. तुम्ही फक्त हं. त्या सगळ्या गोष्टींमध्ये गुरफटून न राहता हां, भविष्याचा सुद्धा विचार करताय आणि विचार हे सगळं करतोय. कसं वाढवता येईल, हां. प्रॅक्टिकली आणि तो त्याच्यावर कसं काम ग्राहकाच्या करता येईल. सोयीचा हां. कितपत असेल एक्झॅक्टली. या किंवा सगळ्या गोष्टींचाही वेबसाईटच्या विचार करताय. बाबतीत आम्ही एक पथ्य पाळतो, की तुमचा मेल आयडी द्याच किंवा हं, तुमचा हं. फोन नंबर द्याच, हं. मगच तुम्हाला म्हणजे काही त्यांच्यापर्यंत डिस्काउंट्स प्रॉपरली मिळतील. पोहोचवण्याचा प्रयत्नही तुम्ही हां, करताय. हां. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा थँक आणि यासोबतच आजच्या आपल्या स्टार्टअप महाराष्ट्र या पॉडकास्टमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत.